कबीर म्हणतो की जर ही हार्ड डिस्क आता तू जर चेक केली तर तुला तुझा विश्वास पणाला लावावा लागेल, यावर आता तुला विश्वास ठेवावाच लागेल. तेव्हा मृण्मयी कसलाही विचार न करता म्हणते की नाही, हार्ड डिस्क मला चेक करायचे म्हणजे करायचे. नमस्कार मंडळी, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मृण्मयी कबीरला म्हणत असते की हे बघ कबीर, आज ना उद्या तुला माझी जागा तुला सांगावीच लागेल आणि माझं तुझ्या आयुष्यात काय स्थान आहे हे तुला सांगावं लागेल. एकतर हे सर्व तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे एकदाच सांगून दे. आणि असं म्हणून मृण्मयी आता रागारागाने तिच्या रूममध्ये निघते. माया देखील आता तिच्या मागे मागे येते आणि मृण्मयीला ती म्हणत असते की वा मृण्मयी, खरंच खूप छान, मला तुझं आजचं वागणं खूप आवडलं. मृण्मयी म्हणते की मम्मा, हे सर्व तुला खोटं वाटतंय का? तेव्हा माया म्हणते की हे खरं आहे का खोटं आहे हे मला माहित नाही, परंतु हे मात्र तुझ्या खूप फायद्याचं ठरणार आहे आणि आज खरोखर तू माझी मुलगी असल्यासारखी वागली आहेस. आधीच जर तू अशी वागली असती ना तर तुझ्यावर ही वेळच आली नसती. मृण्मयी म्हणते की मम्मा, खरं तर मला काही सुचतच नाही, कारण मी काही बोलले तर कबीर हर्ट होतो आणि कबीर काही बोलला तर मी हर्ट होते आणि आज तर काय माझ्यामुळे घरचे सुद्धा हर्ट झाले. मला हे सर्व नाही करायचंय ग. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. माया म्हणते की अगं मृण्मयी, तू सांगितलं कबीरला की तुझा गुंजावर आणि त्याच्यावर संशय, त्यात काही बदल झाला का? त्याला काही फरक पडला का? तो काही बोलला का तुला? मृण्मयी म्हणते की मम्मा, अगं मला खूप त्रास होतोय. कबीरला हे का समजत नाही की मला त्रास होतोय त्या दोघांना जवळ बघून. माया म्हणते की तू काळजी करू नको, लवकरच त्याला कळेल. जोपर्यंत बायका भांडत नाही तोपर्यंत नवऱ्यांना काही वाटत नाही, पण तू आता स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही आणि आज तू जशी वागली ना कायम त्याच्यासोबत असंच वागायचं. मृण्मयी म्हणते की मम्मा, तुला असं वाटतंय का मी हे उगाच वागले? अगं त्या गुंजाची कबीर बद्दल असलेली काळजी बघून मला त्रास होतोय आता. माया बोलते की हे बघ, तू जर असंच नेहमी वागत राहिली ना तरच तुला तो कबीर सिरियसली घेईल, त्यामुळे असंच वागायचं नेहमी. इकडे वहिनी खूप भडकलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की मृण्मयी काय आता लहान मुलगी आहे का? या घराची सून आहे, तिला हे वागणं शोभतं का? आपण असं करत होतो का? असं तोंड वर करून तिला बोलायला काहीच वाटलं नाही का? घरचे काही संस्कार वगैरे असतात की नाही? सुबोध आता त्याच्या आईला शांत करत असतो. वहिनी म्हणते की मग मृण्मयी सुद्धा आपल्या घरची सूनच आहे ना, तिने शांतीने घ्यायला नको? सर्वेश मामा म्हणत असतो की अहो रागात होती ती, रागाच्या भरात तोल जातो माणसाचा म्हणून बोलली असेल ती. वहिनी म्हणतात की मग हो का, आम्ही असंच राग काढत फिरतो का कोणावर पण? माया इकडे मृण्मयीला म्हणत असते की मृण्मयी, तो कबीर गुंजाला घराबाहेर काढत होता ना तर काढू द्यायचं ना. तर मृण्मयी म्हणते की तू बघितलं ना मम्मा की गुंजा जेव्हा घराबाहेर लायला लागली तर लगेच बाकीचे सगळे कसे येऊन उभे राहिले तिच्या समोर. माया म्हणते की असं काहीतरी करावं लागेल ना की गुंजा ह्या सगळ्यांच्या नजरेत खाली पडेल आणि मग हे सरपोतदार स्वतः गुंजाला घराबाहेर काढतील. मृण्मयी म्हणते की मम्मा, तू मला कट करायला सांगतेस? तेव्हा माया म्हणते की हो, पुढचं पाऊल तुला आता उचलावंच लागणार आहे आणि तरच या प्रकाराचा काय तो सोक्षमोक्ष लागेल. मृण्मयी म्हणते की अगं मम्मा, त्यांच्यामध्ये फक्त मैत्री आहे आणि तू यामध्ये कसला सोक्षमोक्ष लावणार आहेस? माया म्हणते की अगं मृण्मयी, यांच्यामध्ये फक्त मैत्री नाहीये. मृण्मयी म्हणते की काय बोलतीये मम्मा तू, तुझ्याकडे काय पुरावा आहे? तेवढ्यातच मायाचं लक्ष कपाटाच्या ड्रॉवर कडे जातं, ज्या ड्रॉवर मध्ये कबीरने डोंगरवाडीचे सर्व पुरावे ठेवलेले असतात. माया ते बघून खूपच खुश झालेली असते. सर्वेश मामा वहिनीला म्हणत असतात की वहिनी, अहो तुम्ही असं नका बोलू. मृण्मयी लहानपणापासून तुमच्याच इथे राहिलीये, तुमचेच संस्कार तिला लागलेत, परंतु आज तिची मनस्थिती जरा वेगळी आहे. तेव्हा वहिनी म्हणत असतात की स्टँड राहायला आल्यावर काय संस्कार नाही लागत घरचे? संस्कार कधीही बदलत नाही आणि पण तुम्हाला राग येईल, परंतु सणासुदीला असं वागणं शोभतं का? सून आहे ना ती या घरची, सरपोतदारांच्या घरात असा तमाशा चालत नाही. अहो नवरा बायकोचे भांडणं होतात, त्यामुळे पण आता वर्षभर किटकिट होणारे घरात. मधू म्हणते की अहो वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा ना. तेव्हा वहिनी म्हणते की तू शांत बस मधू, उद्या जर कविताने जर असं वागायला सुरुवात केली म्हणजे माझा सुबोध काय तिचंच ऐकत बसणार आहे का? काही झालं तरी मी मृण्मयीला आज बोलणारच आहे. कबीर म्हणतो की काकू तू टेन्शन नको घेऊ, मी बोलतो मृण्मयी सोबत. गुंजा मनात म्हणत असते की साहेबा तुम्ही बोला मृण्मयी ताईशी, परंतु माझ्याबद्दल काही बोलू नका आणि माझी काळजी त्यांना दाखवू नका. तर आता कपाटाच्या ड्रॉवर मधून माया आता पुरावे बाहेर काढते आणि म्हणते की हा घे पुरावा. मृण्मयी म्हणते की कसला पुरावा आहे हा? माया म्हणते की आता तुलाच काय, सगळ्या सरपोतदारांना मी पुरावा दाखवते, तू चल बाहेर, मी तुला सगळं काही सांगते. तर वहिनी मात्र बाहेर म्हणत असतात की पुन्हा जर असं काही झालं तर मी अजिबात खपवून घेणार नाही. घराची शांतता जर भंग झाली तर मला हे अजिबात चालणार नाही. तेवढ्यात मायाताई तिथे
तिथे येतात आणि माया म्हणते, हे जे सर्व काही चाललंय ना हे तुमच्या घरात चाललंय आणि आता जर मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीनंतर तुमची शांतता भंग होणार आहे. माया म्हणते की आता मला पुरावे दाखवायचे. तेव्हा वहिनी म्हणतात की कसले पुरावे? कबीरला माया म्हणत असते की तुमच्या पत्रकारांमध्ये काय म्हणतात, सत्य कितीही लपवलं तरी शेवटी ते बाहेर येतच. माया आता पुरावे दाखवायला सुरुवात करते तर कबीरही घाबरलेला असतो. माया ती हार्ड डिस्क असते ती आता कबीरला दाखवते तर गुंजा आणि कबीर आता घाबरलेले असतात. माया म्हणते की काय कबीर, हार्ड डिस्क ओळखीची वाटते ना? तर सर्वेश तिला म्हणत असतो की माया तुझं हे सगळं काय चाललंय? माया म्हणते की सर्वेश मी तुला म्हटलं होतं ना की जो माझा गुप्तहेर होता तो हीच हार्ड डिस्क मला देणार होता, पण त्याआधीच ती हार्ड डिस्क कबीरने हिसकावून घेतली. सर्वेश तिला म्हणत असतो की हे बघ माया, आपण हा विषय संपवला होता ना, तू परत परत तेच का काढतीयस? माया म्हणते की जोपर्यंत विषय हा शेवटपर्यंत जात नाही तोपर्यंत मायासाठी कुठलाही विषय कधी संपत नाही आणि आज तू तुझ्या डोळ्यांनी बघ तुझ्या लाडक्या कबीरचे प्रताप. कबीर मृण्मयीला म्हणत असतो की मृण्मयी हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा माया म्हणते की तू मृण्मयी सोबत काय बोलतोयस? तुला आता फक्त मृण्मयीला नाही तर सगळ्या घरच्यांना उत्तर द्यावं लागेल. कबीर म्हणतो की हे बघा माया मामी, आमच्या घरामध्ये तुम्हाला लक्ष द्यायची काही गरज नाही. घरच्यांना जे काही सांगायचं ते आम्ही सांगू. मृण्मयी तू प्लीज तुझ्या मम्माला काहीतरी समजावून सांग. मृण्मयी म्हणते की कबीर, अरे मम्मा बोलते तर लावून बघू दे ना मम्माला. जर त्यात काही नाहीच आहे तर घाबरायचं कशाला? जर आता मध्ये येते आणि मृण्मयीला म्हणत असते की असं काय बोलताय मृण्मयी ताई, अहो नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर उभं असतं आणि जर आता तोच विश्वास जर डगमगला तर नातं संपायला काही वेळ लागत नाही. माया म्हणते की बघितलं मृण्मयी किती घाबरली ही गुंजा. गुंजा तुला माहितीये का काय या हार्ड डिस्क मध्ये? गुंजा मात्र काहीही न बोलता माया मामीकडे बघत असते. तेव्हा माया म्हणत असते की आता का घाबरलीस गुंजा तू? माया सुबोधला बोलवते आणि सुबोधला सांगते की सुबोध ही हार्ड डिस्क तो आता कनेक्ट कर. कबीर आता सुबोधला थांबवतो आणि मृण्मयीला तो पुन्हा विचारतो, मृण्मयी तुला हेच करायचंय का? मृण्मयी म्हणते की अरे कबीर, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, तू कशाला घाबरतोयस? कबीर म्हणतो की जर ही हार्ड डिस्क आता तू जर चेक केली तर तुला तुझा विश्वास पणाला लावावा लागेल. यावर आता तुला विश्वास ठेवावाच लागेल. तेव्हा मृण्मयी कसलाही विचार न करता म्हणते की नाही, हार्ड डिस्क मला चेक करायचे म्हणजे करायचे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कबीर सुबोधला म्हणत असतो की सुबोध, या हार्ड डिस्क मध्ये काहीच नाहीये, तू लावू नकोस ही हार्ड डिस्क. सुबोध म्हणतो की हार्ड डिस्क कनेक्ट कर सुबोध, सगळ्यांना बघू दे का काय आहे त्याच्यामध्ये. सुबोध आता ती हार्ड डिस्क कनेक्ट करतो. आता पुढे काय होणार आहे आणि त्या हार्ड डिस्क मध्ये काय असणार आहे हे बघणं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची गतू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.